नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर तालुक्यातील नांदेड रोडवर राळगा शिवारामध्ये, राळगा रुई इकडे जाणाऱ्या शिवारामध्ये, जिथं अवैध वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा करून अवैध वाळूची विक्री केली जाते। नांदेड परिक्षेत्राचे विशेष नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत या ठिकाणी पोलीस अधिकारी उमाप साहेब यांनी या अवैध वाळू चा धंदा करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे। रात्री त्यांच्या विशेष पथकाने या ठिकाणी ही वाळू जप्त केलेली आहे। आपण बघू शकता ही मोठ्या प्रमाणात वाळू आहे, जवळपास बघा आपण ही एवढी मोठी वाळू आहे आणि ही वाळू जप्त करून त्यांनी इथं पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे की हे वाळूवाले घेऊन जाऊ नये। इथं 4-5 गाड्या, एक JCB आणि एवढा मोठा अवैध वाळूचा साठा हा दुसऱ्यांदा शहाजी उमाप साहेबाच्या विशेष पथकाने धाड टाकून पकडलेला आहे आणि तो अहमदपूर पोलिसांच्या निगराणीखाली ठेवलेला आहे। तिथं पुढे पोलीस आहेत की या वाळूची ते राखण करत आहेत। तहसील कार्यालयामार्फत याचा रीतसर पंचनामा केला जाईल आणि घरकुलांच्या लाभार्थ्यांना ही वाळू दिली जाईल। ही वाळू देत असतानाही त्याच्यात गोरखधंदा होऊ नये, जवळपास नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर तालुक्यातील नांदेड रोडवर राळगा शिवारामध्ये, राळगा रुई इकडे जाणाऱ्या शिवारामध्ये, जिथं अवैध वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा करून अवैध वाळूची विक्री केली जाते। नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक उपमहानिरीक्षक असलेले शहाजी उमाप साहेब यांनी या अवैध वाळू चा धंदा करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे। रात्री त्यांच्या विशेष पथकाने या ठिकाणी ही वाळू जप्त केलेली आहे। आपण बघू शकता ही मोठ्या प्रमाणात वाळू आहे, जवळपास आहे बघा आपण ही एवढी मोठी वाळू आहे आणि ही वाळू जप्त करून त्यांनी इथं पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे की हे वाळूवाले घेऊन जाऊ नये। इथं 4-5 गाड्या, एक JCB आणि एवढा मोठा अवैध वाळूचा साठा हा दुसऱ्यांदा शहाजी उमाप साहेबाच्या विशेष पथकाने धाड टाकून पकडलेला आहे आणि तो अहमदपूर पोलिसांच्या निगराणीखाली ठेवलेला आहे। तिथं पुढे पोलीस आहेत की या वाळूची ते राखण करत आहेत। तहसील कार्यालयामार्फत याचा रीतसर पंचनामा केला जाईल आणि घरकुलांच्या लाभार्थ्यांना ही वाळू दिली जाईल। ही वाळू देत असतानाही त्याच्यात गोरखधंदा होऊ नये, जवळपास वाळू आहे म्हणजे 400 ब्रास ही वाळू अंदाजे असू शकते असा आपला अंदाज आहे। नेमकं ती मोजल्यानंतर किती होईल हे सांगता येणार नाही, पण एवढा मोठा वाळूचा साठा या ठिकाणी पकडून विशेष कामगिरी शहाजी उमाप साहेबाच्या विशेष पथकाने केलेली आहे आणि अवैध वाळूचा धंदा करणाऱ्यांना मोठा दणका दुसऱ्यांदा दिला आहे। आपली एवढीच अपेक्षा आहे की ही जी वाळू आहे ती घरकुलाच्या लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात दिली जावी आणि जवळपास खूप मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचा ह्याचा फायदा होईल आणि वाळूच्या या गोरखधंद्याला चाप बसेल अशी अवस्था आहे। एवढं मोठं वाळूचं हे हब म्हणजे अवैध धंदेवाल्याचं एक प्रकारचं या ठिकाणी आडरानामध्ये स्टॉक केला जातो आणि इथून ही वाळू ग्राहकांना अव्वाच्या सव्वा भावाने विकली जाते। यात सर्व हे प्रशासकीय यंत्रणा वगैरे यांना गुंगारा देऊन किंवा त्यांची काही मिलीभगत असू शकते, इट मे बी, पण हा एवढा मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा शहाजी उमाप साहेबाच्या पथकाने जप्त करून अवैध वाळू चा वाहतूक आणि गोरखधंदा करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत या ठिकाणी पोलीस अधिकारी, आपल्या अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मेहतेवार साहेब, त्यांचे कर्मचारी आणि मंडळ अधिकारी निंबाळकर मॅडम या आपल्या सोबत आहेत। या ठिकाणी हा जो मोठा वाळूचा साठा पोलिसांच्या संयुक्त पथकाच्या कारवाईमध्ये हाती लागलेला आहे आणि वाळू माफियांना मोठा दणका पोलिसांनी दिलेला आहे। महसूलचे अधिकारी हे रीतसर आपल्या ताब्यात घेतील आणि त्यानंतर मात्र ही वाळू घरकुलाच्या लाभार्थ्याला देण्यात येईल। आपल्यासोबत निंबाळकर मॅडम आहेत। मॅडम, हा साठा तुम्ही ताब्यात घेतलेला आहे का? अद्याप ताब्यात घेतलेला नाही, मी आत्ताच आलेली आहे। या ठिकाणी पाहणी चालू आहे, जेवढा काय असेल मी कळवते लवकरच। तुमच्या पंचनाम्यामधून ते कळेलच आणि लाभार्थ्यांना देण्यात येईल। त्याच्यामध्ये मेत्रेवार साहेब थोडं बाजूला पाहणी करत आहेत, जे
या ठिकाणी हे पोलीस कर्मचारी सुद्धा संरक्षणासाठी हा साठा राखण्यासाठी रात्रीपासून ते मेहनत घेऊन उभे आहेत. त्यांनी बहुधा ते कामाला असतील, त्यांनी जर आपल्याशी संवाद साधला तर ठीक, अन्यथा आपण ते तसंच लाईव्ह करू. त्याबद्दल आपल्या DDM न्यूज चॅनलच्या दर्शकांना हा साठा तुम्ही इकडे बघू शकता. जवळपास हा 400 ब्रास साठा आहे. त्याच्यामध्ये तिकडे काही आपण जे टिप्पर आम्ही आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत, 1 JCB 4 टिप्पर हा साठा, आणि हे ढिग जर आपण जर मोजले तर हे खूप मोठ्या प्रमाणात वाळू साठा पोलिसांच्या कामगिरीमुळं हाती लागलेला आहे. खरं तर पोलिसांचं अभिनंदन करावं लागेल की त्यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना मोठा चाप बसवलेला आहे आणि यामुळं घरकुलाच्या लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू ही मोफत मिळण्यास मदत होणार आहे. त्यांना एक मोठा दिलासाही या पोलिसांच्या कारवाईमुळे मिळणार आहे. आपल्यासोबत अहमदपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मेत्रेवार साहेब आहेत. साहेब, ही जी कारवाई झालेली आहे याबद्दल काय सांगाल? नाही, संयुक्त पथकाची कारवाई आहे. महसूल प्रशासन आता पंचनामा करून ताब्यात घेईल. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एक प्रकारे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना मोठा चाप बसवलेला आहे. बरोबर. तुमच्या कामगिरीबद्दल तुमचं DDM न्यूज चॅनलच्या वतीनं अभिनंदन. DDM न्यूजसाठी दिनकर मध्यवार. अशाच नवनवीन ताज्या घटना घडामोडींच्या बातम्या पाहण्यासाठी DDM न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.